नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. केंद्र शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2026 करता खत अनुदान योजना अर्थात म्हणजे की NBS योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 8 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे. याच बैठकीमध्ये 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये करता NBA अर्थात अनुदानित खताची ही जी काही योजना आहे ती योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 1 एप्रिल 2010 पासून देशांमध्ये NBS योजना राबवली जाते. या योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना PN, NPK याचबरोबर DAP सारखे वेगवेगळे 28 दर्जाची खत ही अनुदानित दरावरती उपलब्ध करून दिली जातात. योजनांसाठी आता अखेर 2026 मध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये यावर्षी 4,317 कोटी रुपयाची अधिकची तरतूद या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. 2026च्या खरीप हंगाम करता केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेकरता म्हणजेच की 4,317 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची खताची दरवाढ न करता दरांमध्ये खत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आठवड्याभरापासून या योजनेची मुदत संपल्यामुळे खताची भाववाढ होणार अशा प्रकारच्या बातम्या यायला सुरू झालेल्या आहे. व अखेर पार्श्वभूमीवरती या खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना एक नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे की एक नोटिफिकेशन लवकरच केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रकाशित केलं जाणार आहे व खतासाठी विक्री हे अनुदान त्यांची किमती देखील जाहीर केले जाणार आहे. धन्यवाद.